दिंडोरी पेठ विधानसभेचे युवा नेतृत्व आणि आदिवासी विकास महामंडळाच्या संचालक पदावर नुकतीच निवड झालेल्या गोकुळभाऊ झिरवाळ साहेब यांचे करंजळी तसेच पेठ येथे उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले। या स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले असून यावेळी परिसरात ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला। या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते तालुका अध्यक्ष रामदास गवळी, युवा नेते हिरामन पवार, बाळूजी गवळी, महेश टोपले, माननीय उपसभापती निवृत्ती वाघमारे, निवृत्ती सापटे, करंजळी गवळी सरपंच प्रतिनिधी तसेच पेठ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे सर्व पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच तसेच तरुण कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। या कार्यक्रमादरम्यान झिरवाळ साहेबांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल कार्यकर्त्यांचे आभार मानत आदिवासी विकासासाठी बांधिलकी व्यक्त केली। खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं एक अभ्यासून व्यक्तिमत्व सहकार आदिवासी विकास महामंडळाच्या संचालकपदी गेलंय। तर या अनुषंगाने आपण आदिवासी बांधवांच्या पेठ सुरगाणा नव्हे तर नाशिक जिल्ह्यातील महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना कोणता मॅसेज आणि कोणत्या अशा नाविन्यपूर्ण योजना ज्या बुडीत योजना आहेत किंवा नवीन कल्पकता आपण कशा राबवाल या दृष्टिकोनातून आपण या चॅनलला मनोगत व्यक्त करावं। या ठिकाणी महाराष्ट्र राज्य आदिवासी महामंडळ निवडणूक पार पडली। त्या निवडणुकीत आम्ही दोघं इंद्रित भाऊगावीत आणि मी त्या ठिकाणी निवडून आलो। तुम्ही विचारल्याप्रमाणे या ठिकाणी शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रश्न आहेत। धान खरेदीचा तर हा दर सालाबादाप्रमाणे येणारा प्रश्न आहेच, पण नवीन काही कल्पना ज्या आहेत त्या पद्धतीने पुढे जाणं आहे। जात असताना वेगवेगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन घ्यावं लागेल, वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना, वेगवेगळ्या पद्धतीच्या कल्पना त्या ठिकाणी आणावं लागतील आणि त्या ठिकाणी आदिवासी विकास महामंडळाचं उत्पन्न, इथल्या असलेल्या आदिवासी विकास कार्यकारी सोसायटीचं उत्पन्न कसं वाढेल यासाठी प्रयत्न करावे लागतील। वेगवेगळ्या कल्पना आहेत। आपण एकदा फेस टू फेस त्या ठिकाणी शेतकरी असतील, संचालक मंडळ असेल, चेअरमन असतील, व्हाईस चेअरमन असतील यांच्यासोबत बसून त्या ठिकाणी चर्चा करून वेगवेगळ्या उपाययोजना करता येतील अशा पद्धतीच्या योजना आपण आखतोय। त्याच्यानंतर आता हे 2च दिवस झाले, त्याच्यामुळं माझं अजून अधिकाऱ्यांसोबत, इतर सगळ्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा अजून नाही झाली। त्याच्यामुळं आम्ही एकदा त्यांना सर्वांना भेटून त्यांच्या असलेल्या अडचणी त्या ठिकाणी समजून घेऊन चांगल्या प्रकारे कसं नियोजन करता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू। बरेच शेतकरी आपल्याकडे एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून बघतात आणि म्हणून बुडीत योजना ज्या आहेत त्याला पुनर्जीवित करण्यासाठी आपण कोणतं काही कल्पकता किंवा मानस आपल्या मनामध्ये आहे का? आदिवासी विकास महामंडळमध्ये बजेट हे चांगल्या प्रकारे होतं, परंतु बजेट होत असताना त्याची तरतूद चांगली पद्धतीने आहे। पण बजेट करताना त्याची तरतूद जरी चांगली असेल तर त्याचा खर्च चांगला होतो किंवा नाही होत याच्यावर आधी आपल्याला विचार करावा लागेल आणि चांगल्या ठिकाणी चांगल्या योजना जर आपण आणल्या तर महामंडळ पण त्याला चांगल्या पद्धतीने सपोर्ट करेल। जसं हे छोटे व्यवसाय, स्मॉल स्किल्स याच्यावर जर आपण काम केलं तर नक्कीच वेगवेगळ्या पद्धतीने आदिवासी जे लाभार्थी आहेत, आदिवासी कंझ्युमर आहेत त्याला बेनिफिट त्याचा होईल। छोटा जर व्यापारी असेल त्याला भांडवला वाचून ते जर व्यापार जर पडत असेल तर आपण अशा काही योजना करू शकतो का? त्याचबरोबर शिक्षणाच्या काही योजना आहेत, भरती प्रक्रियेच्या त्याच्या आधी असलेले प्रशिक्षणाचे काही ज्या प्रोग्राम्स आहेत ते आपण त्याच्यामार्फत राबवू शकतो का? अशा पद्धतीचा आपण त्या ठिकाणी विचार करतोय। धन्यवाद। खऱ्या अर्थानं आज पाहिलं तर गोकुळ साहेबांनी त्यांची निवडून आल्यानंतर त्यांच्या अभ्यासपूर्व व्यक्तिमत्वामध्ये एक लक्षात आलं की बुडीत योजना असेल, आदिवासी विकास भवन असेल, म्हणजे गव्हर्नमेंट फॅसिलिटी विदाउट टू टाईप एरियाज म्हणजे 416 योजनांची अंमलबजावणी चांगल्या पद्धती करण्याचा मानस सन्मानित गोकुळ साहेब करतील। हा मानस घेऊन शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळेल या दृष्टिकोनातून मी उत्तर महाराष्ट्र न्यूजचेही मनापासून आभार व्यक्त करतो आणि गोकुळ साहेब तुम्हाला भविष्यातील आणि भावी वाटचालीस आणि भावी जिल्हा परिषद अध्यक्ष व्हावं हे पण शुभेच्छा देतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। थँक्यू। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग बिरार, प्रतिनिधी सुरगाणा पेठ।